जो आहे पूर्ण हा ढाचा या ठिकाणी तयार झालेला आहे। याच्यावरती आता पत्र वगैरे येतील आणि सगळे स्टॉल वगैरे या साईडला लागतील, कारण हे हा मित्रांनो प्लॅटफॉर्म आहे आणि याच प्लॅटफॉर्मवरून मित्रांनो आपण वर्धा, नांदेड किंवा कुठेही आपल्याला जर भविष्यात जायचं असेल तर ही सध्याची सिच्युएशन आहे। लोक म्हणतात ती ट्रेन सुरू असणार आहे। मित्रांनो ती शेड पण आता दिग्रजच्या स्टेशनवर आपण बघू शकता की आता हे या ठिकाणी बसलेलं आहे। म्हणजे आता काही दिवसातच इथं आपल्या दिग्रज स्टेशनची जी सुरुवात आहे ते आता आज आपल्याला हा आनंद होतो आहे। आपण बघू शकता की आता हे काम मित्रांनो इथे आता प्रवाशांसाठी दिग्रजचा स्टेशनमधील हा पहिला लूक आज आपण पहिल्यांदा बघतो आहे। आणि इथे शेड आता इथे पत्रे वगैरे टाकल्यानंतर मग आता मित्रांनो आपल्याला प्रवाशासाठी मित्रांनो गुड मॉर्निंग। आजचा आपला रेल्वेचा जो आहे तो आपण 22वा ब्लॉग बनवत आहे आणि जे आपलं काम आहे मित्रांनो ते तुम्हाला काम पूर्ण दाखवण्यासाठी म्हणजे आपण याने काम दाखवू शकत नाही, परंतु आता बाईकच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण काम दाखवतो आहे। आणि सध्या आपलं हे दिग्रजच्या या पुलावरून आपण मित्रांनो वर चढलेलं आहे आणि सध्या पूर्ण या कामाची जी सिच्युएशन आहे तर आज तुम्हाला मी 9 किलोमीटरची कामाची सिच्युएशन अवघ्या 10 मिनिटाच्या या ब्लॉगमध्ये मित्रांनो दाखवणार आहे। आणि आमचे हे सकाळचे मंडळी वॉकिंग पूर्ण करून जात आहेत घरी आणि छान असा आजचा ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण काम आपलं याच्या माध्यमातून म्हणजे बरेचदा मागचा आपला बाईकवरचा ब्लॉग होता तो EV बाईकवरून आपण बनवला होता आणि आज आपण जो आहे मित्रांनो तर हे आपल्या स्प्लेंडर बाईकने आज मित्रांनो हा ब्लॉग आपण बनवत आहे। तर पूर्ण काम आणि कामाची सिच्युएशन आज बाईकवरून तुम्हाला दाखवण्याचं कारण आहे की बघू शकतो आपण कामाची जी सिच्युएशन आहे। सध्या गाडीचा स्पीड 35 ते 40 प्रति किलोमीटर आहे आणि हा 22वा ब्लॉग आता आपण इकडून हे बघू शकता। हा पुसद बायपास जातो आहे आणि ही बाजू जी आहे तर इसापूरची आहे, म्हणजे आता स्टेशन अगदी आपल्या हाकेच्या अंतरावरती आहे। आणि या परिस्थितीमध्ये कामाचं जे आहे मित्रांनो होतं ते फायनल अलाइनमेंटवर पूर्ण काम आपलं आलेलं आपल्याला दिसतं। हे गोडाऊन बघा, मागच्यापेक्षा थोडा स्पीड आपण त्यावेळेला गाडीचा जास्त ठेवलेला, म्हणजे थोडा त्यापेक्षा 5 मागं आपण 25च्या स्पीडने ह्या ब्लॉग मित्रांनो कवर केला होता। परंतु आज जे आहे आपण पूर्ण काम तुम्हाला जे 9 किलोमीटरचं आज पहिले आपली वॉकिंग पूर्ण झालेली आहे। आता बघू शकतो आपण इथं फायनल अलाइनमेंटचं काम मुरुम वगैरे आता फायनल आलेलं आहे आणि जे आहे ते टेक्निकल ज्या गोष्टी आता बाकी आहेत अंतिम याच्यामधल्या त्याच मित्रांनो आता बाकी आहे। त्याला शेत बघू शकता दिग्रजचे, कांदा आहे। अशा पद्धतीनं आता सकाळी सध्या 7:30 मित्रांनो वाजलेले आहे। तर आता ह्या सगळे पुलं वगैरे कंप्लीट झालेले आहे। हा शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता आणि हे पुलं आपल्याला साधारणतः 1-1 किलोमीटरवरती असलेले दिसतात। हा इसापूरच्या मागच्या साईडचा पूल आता पूर्ण इकडं झालेलाच आहे। हे अनेकदा मित्रांनो मागील इथं 15-20 व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवले। तर हे सध्याची आपली सिच्युएशन आहे आणि आजच्या या ब्लॉगमधून आता जवळच आता स्टेशन आपलं जिथे आहे, जिथे रेल्वे रुळाच्या आलेले आहेत तर ते पट्टे आपण इथं बघू शकतो त्या इथे आलेल्या आहेत। आणि हे स्टेशनचं जे मित्रांनो आता बांधकाम आहे तर ते आता इथे बघू शकतो आपण। ते कर्मचाऱ्याचे क्वार्टर पण आहेत आणि ह्या पटऱ्या त्या पण आलेल्या आहेत। आणि आता जिथून स्टेशन सुरू होणार आहे तिथलं बघा तुम्ही आता हा भाग बघू शकता, हा किती मोठा आहे। म्हणजे इकडं या साईडला ती रेल्वेची जागा जिथे कर्मचाऱ्याचे क्वार्टर आहेत ती तर आहेच, परंतु आता हे बघा इकडं या साईडला वाढवलेलं, जिथून मी तुम्हाला मागेही मित्रांनो दाखवलं होतं की काम नेमकं कसं वाढलेलं आहे। आता ही जागा बघू शकता आपण, एक आता किती मोठी ही जागा आहे आणि इकडं आता या साईडला वाढवलेली आहे। आता इथे नेमकं टेक्निकली याचं मित्रांनो काय काम आहे ते सध्या येत्या काही दिवसातच आपल्याला बघायला मिळेल। आता आपलं दिग्रजचं जे स्टेशन आहे तर ते आता आपल्याला इथे जवळच आलेलं दिसतं, जिथून प्लॅटफॉर्म आहे आपला तर ते हे आपलं इथपर्यंत आपण आता सध्या आलेलो आहे। आणि आता इथं कामाची सिच्युएशन इथून पाणी वगैरे जे आहे तर ते मित्रांनो काढलेलं आहे
आणि आता हे आपला प्लॅटफॉर्म आहे आणि इथंच मित्रांनो आपण पहिलं पाऊल आपलं ट्रेनमध्ये पडणार आहे. तर हे आता मित्रांनो असे बाईकवरील ब्लॉग जे आहे तर आपण दर 8 दिवसातून एक हा ब्लॉग मित्रांनो आपला काढणारच आहे. आणि आता सध्या आपल्या दिग्रजच्या स्टेशनवरील जे आहे मागे मी तुम्हाला दाखवलं होतं की ज्या ठिकाणी स्टेशन असणार आहे, आता स्टेशनचं जे मित्रांनो हे बसलेलं आहे ते प्रवासी ज्या ठिकाणी बसतील आणि आपल्याला ते शेड जे आहे तर ते सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार. आणि आता स्टेशनच्या त्या मागच्या साईडनं जे आहे इकडं शेती आपण बघा आणि मग इथून जे आपला माल वगैरे आहे तो माल उतरवला जाईल. आणि ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता आपण या सध्या परिस्थितीमध्ये आहोत. हे बॉम्बे आहेत, मागे याचा पहिला व्हिडिओ तर बनवून खूप दिवस झाले. तर सगळं आता आपण शेड तयार होत आहे, एक आनंदाची बाब आहे. आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती तुम्हाला सगळी एका व्हिडिओमध्ये मिळावी म्हणून 8 दिवसाला आता बाईकवरून मित्रांनो ब्लॉग बनवण्याचं आपण ठरवलं आहे. तर आता इथे बघू शकतो आपण जे साईडनं ट्रक यायला किंवा ट्रक मित्रांनो एवढे येतात की मातीकाम वगैरे जे आहे तर ते सगळं या ठिकाणी पद्धतशीर चालावं या अनुषंगानं आपलं काम इथे आपल्याला चालू असलेलं दिसतं. तर मित्रांनो ही आहे आता सिच्युएशन आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आता हे काम मित्रांनो बघू शकतो. समोरच जिथून आपलं काम जे आहे तर याचं पूर्ण जे आहे तर आता SMS कंपनी दिग्रस परिसरातील हे काम आता इथं समाप्त होत आहे. आणि या सगळ्या कामामधली परिस्थिती आता इथून जे आहे तर पुसदचं जे दुसरं बांधकाम आहे टनलचं तर ते मित्रांनो सुरू होणार आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला दाखवण्याच्या मागचा एक आपला उद्देश आहे की एवढं काम दाखवायला मला तुम्हाला 20 व्हिडिओ बनवावे लागले असते, परंतु आज या कामाच्या माध्यमातून आपल्याला एका व्हिडिओमध्ये कव्हर व्हावा या अनुषंगाने मित्रांनो आज आपण बनवला आहे. थोडा रस्ता या ठिकाणी खराब आहे. भेटूया पुढे व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हा मित्रांनो आज आपला जो आहे रेल्वेचा आपण स्पेशली 22वा ब्लॉग टाकतो आहे. आणि हा ब्लॉग टाकत असताना एक आश्चर्य वानगड सर, आता आपण जे दिग्रजचं शेड बनलेलं आहे त्याचा मित्रांनो हा व्हिडिओ येत आहे. म्हणजे फर्स्ट लुक आता आपला दिग्रजच्या प्रवाशांसाठी आपलं दिग्रजचं स्टेशन मित्रांनो तयार होत आहे. आणि आमचे जे कॅमेरामॅन आहेत त्यांची पण मेहनत या ब्लॉगमध्ये मित्रांनो असते. ते खालून आता एवढे ट्रेन झालेले आहे की आता नांदेड रेल्वेसाठी जे महत्त्वाचं होतं ते म्हणजे आपल्या स्टेशनवरील आपण शेड मित्रांनो दिग्रजच्या आता तयार झालेला आहे. म्हणजे याचा